तर बघा मित्रांनो, कशी रागारागात, कालचा राग अजून गेलेला नाही हिचा, कशी रागारागात नाश्ता बनवायला लागले. आता 10 वाजल्यात तरी पण अजून नाश्ता नाही बनवून दिला हिने. काय बोलायचं हिला? काय काय बनवतेस आता? मी चालली माहेरी. हा, माहेरी चालली. कशाला? ना घरी आम्हाला कोण बनवून देईल? तुम्ही आपला बनवून द्या. हा, आपला बनवून खा. कशाला बनवून खाऊ? तू बनव ना. मी नाही द्यायला. अगं पण थोड्याशा भांडणासाठी कशाला जातेस नुसता? काय बनवतेस आता? आता मी भाजी बनवते. डाळ बनवला, भात बनवला, आता भाजी मग बनवली. गेलीस तर येऊ नको परत, पहिला सांगताव तुला. हा म्हणजे तिथंच राहू मी. हा, तिथेच मग रागा एकदा गेला का गेला, पहिला सांगताव. हम्म. हा, आज असेल तर जा. मग मला घ्यायला येणार नाही. नाही नाही, मी कशाला घ्यायला येऊ? जो रागा जाईल तो परत तिथेच राहाल ना. मी कशाला घ्यायला येऊ? ज्याला राग तो जाईल नाही. बनवायला येणार नाही. नाही, मी कशाला म्हणू तुला नुसता बिनकामाचा? हा, म्हणजे माझ्यावर प्रेमच नाही. आता तुला राग तर तू चाललीस, याच्यात काय प्रेमाचं नुसतं बिनकामाचा? बायको गेली रागात तर जाऊन घेऊन यावं असं काय वाटणार नाही. अजिबात नाही. नाही का माई? याला राग ते जाते, बरोबर ना? ते जाऊ दे, 2 दिवस राहिली तर परत घेऊन यावं असं काय नाही. काय नाही असं. आणि आपल्याला काही समाज का रागा बागा बागा? काय भाजी बनवतेस? मेथीची भाजी. हा, मेथीची भाजी काल बनवून दिली नाही ना मेथीची भाजी. मित्रांनो, नाही तर नाही बनवून दिली मेथीची भाजी, आणि वरून बघा कशी बोलते व्हिडिओ, का बनवून नाही दिली मेथीची भाजी. म्हणजे किती बाई असेल. हा, काय बोलायचं हिला? तुला ना गावात न्यायला लागेल, तेव्हा तुझ्या बरोबर जमल का? तेव्हा तिकडं शेती बिती करायला नशील ना, तेव्हा बरोबर तुला मी लग्नाच्या अगोदरच बोललेलो का मला शेती जमत नाही, मी शेती विती करणार नाही. या घेऊ नको, या कांद्याचा काला काला त्या काढून टाक वरचा, त्या घ्यायचा नसतो. धुतला म्हणून कांदा मी तुला काय कसा पण करायचा म्हणून करतेस? रागा जायचा म्हणून काय कसा पण करून द्यायचा का? कांदा धुतला ना. मी पहिलेच लग्नाच्या अगोदरच सांगितलेला का आमच्या पोरीला येत नाही शेती बिती करता. आमच्या पोरीला कधी तिने जन्म मोठी नाजूक, आमच्या पोरीला येत नाही, या नाही ते नाही. पण आता केला मित्रांनो, तो गावचा आलाच पाहिजे, बरोबर का नाही? त्याला नाही जमत तो काय करेल? मला नाही जमत. मी जमून आहे ना. घ्यायचा. प्रत्येकाला काय जन्माला येऊ का? जमूनच का जमतच का? हा, जेवण तर बनवून देऊ शकते ना, तेवढं तर करू शकते ना. काय भाजी बनवतेस आता? हीच मेथीची भाजी. चांगली बनव जरा, चवदार. नाही कशी पण रागा अशी बनवून ना, का झाला? रागारागात बनवून म्हणजे काय, माणसालाच देणार आहे ना खायला, मग चांगलंच बनवून देईल ना. तुझ्यासाठी माझा हात पण दुखतो, पण तुझी मागं लागून लागून. आता सांभाळा पोराला. सांभाळा म्हणजे सांभाळेल, माझा पुरतं मीच सांभाळेल. तुझं चाललीस. नाही असं तर नाव नाही घेत. हा 2 दिवस राहिली घेऊन जाईल परत. तर आता तिला बनवू दे जरा, तिचा काय राग तो कशी भाजी बनवते बघू, टाकून बिकून बघू थोड्या वेळाने हिचा कसा राग जातो का नाही ते. पुन्हा म्हणून बघता तोपर्यंत काय करते ते. रागाची भेंडी इकडे बघ थोडा, दाखव तुझा. बघा मित्रांनो, ही ती बघा दातून. हिला कोण केला असता का? मी केलाय, त्याचा पण नाही दिला. या बघा, बघा केला म्हणून काय झाला? मीच नशिबात होतो. नशीब केला ना, फुटला माझा. या बघा कुठं फुटला नशीब? कसा फुटला नशीब. या दिवशी रागा जाते, या करते त्या करते. काय बोलायचं हिला? काय बायकोचा विचार करत नाही, तोंडातले तोंडात कुडकुडते. बायकोचा विचार नाही करत, नाही या नाही ना त्या नाही. घरी गेलीस तर परत येऊ नको, तुला पहिला सांगता. जायचं असेल परत फायनल तुला सांगता.
माझी माझी गया तुला सांगणार तू येशील मला घ्यायला. हा तुला मी नाही घ्यायला येऊ. तुला राग करायला लागली अभ्यास करायला जरा. काय करते तर काय माहित. काय करतेस काय? अभ्यास करतो कर. पसारा नंतर आवर हा बरोबर सगळा. नंतर पसारा आवर सगळा. काय बोललो? हा कर अभ्यास कर फटाफट. तिकडं लागली ती भांडी आपटायला रागात. कशी भांडी पाडते तुम्हाला दाखवतो. तिचा कधी राग जाईल काय माहित. रागात भांडी घासायला लागली. कशी भांडी घासायला लागली. ती फोडशील ना तर तुला फोड ना का धरून पहिला सांगता. हे बघ कसा भांडी आपटायला लागलाय. जरा नीट घास ना. कशाला नुसती रागात भांडी घासतेस हा. रागात काय मलाच करायचं आहे. माझं काम मला. तू भांडी फोडलीस तर बघ तुला भांडी कसा फोडलीस करता. तर म्हणजे माझी भांडीत माझा संसार. तुझा संसार मग काय भांडी फोडून टाकशील. तुला भांड्यासारखा फोडून. मला फोडणार अजून कोण आलेला नाही. मग नीट घास ना भांडी. प्रेमाने घास. प्रेमाने घासा. एवढे दिवस प्रेमानेच केला तेवढा नाही माझ्या प्रेम आला. आता प्रेम आहे. अरे पण कालची गोष्ट काल झाली ना. आता कशाला नुसतं राग ठेवायचा नाही, मनात. मला कालचं नाही मला विसरायचं ना. आता किती दिवस झाले मी चूप आहे. याचा अर्थ असा थोडी नाही मी ऐकून घेता. याचा अर्थ असा थोडी नाही का मला तुझा व्हिडिओ टाकता थांब बरोबर. जरा बघू दे आपल्या फॅमिलीला पण. व्हिडिओ टाकू हा टाकल व्हिडिओ आपला युट्यूबला जाईल म्हणजे जाईल व्हिडिओ टाकायला लागलाय. हा मग तिथं लोकांना समजेल. नातेवाईकांना गोतेवाईकांना काही काय अशी बात करते करून असा बोलते. काय ते बोलते बरं वाटेल का मला वाईट बोललेला. मग तुला नीट नाही का. तुला व्यवस्थित करायला पाहिजे ना सगळं. कशाला नुसती भांडणं. आता जा कालची बात काल समजून घे ना तू. कालचा झाला गेला विसरून जा. कशाला नुसता बोंबलायचा. माझी भांडणं आहेत तर ती युट्यूब वरती टाकायची. तुम्ही मला काय बोलता तुम्ही काय करता तेव्हा मी नाही युट्यूब वर. मी कधीच नाही भांडत. आपण एकदम शरीफ आहे. शरीफ समजला. एकदम शरीफ हाताने नाही. टाळी वाजत नाही. दोन्ही हात लागतात टाळी वाजायला. मग तुला 2 हात दिलेत ना देवानी. त्याच्यानेच वाजवतेस टाळे. मी नाही वाजवत टाळे. समजलंस काय. टाळ्या वाजून तर इथपर्यंत आलो. बाबा तुझं लय हाल करायला लावलं जसं का मी. एकदम हालचा प्रश्न नाही. मी थोडी बोललो का मला खायला भेटत नाही माझं हाल व्हायला लागलं. या माझं काहीच नाही. मला कटकट जमत नाही. मला कटकट असली काय तुझ्याशी कटकट केली काय. लोक काम करत. आज किती वाजता उठलीस. 8 वाजून 5 मिनिटं. हा मग सकाळी 6 वाजता उठायचा. आणि सकाळी 7 वाजता उठून पाणी कोणी भरलं पियाचं. पाणी भरून परत झोपलो मी. माझा नाही जाणार ना तू. झाला ना आपला मिटला ना भांडण. मी आता बॅग पॅक करणार आहे. युट्यूब वर टाकायचं नाही पहिले बोलतो. कामाला नको जाऊ आज आराम कर. कामाला नको जाऊ. सुट्टी घेऊन काय होणार नाही. कामाला तू जायला लागेल. मला पण वाईट वाटत नाही का. माझं पण मन नाही आहे. मला वाईट वाटतच ना. तर बघा मी बायकोला रागात पण कसा हसवता आता. बघा मित्रांनो 1 2 3 ना हसत डायन. एक नंबरची डाकण आहे ही. हसत नाही बघा. तर मित्रांनो हसी खुशीत राहायचा. पण हिला जरा पण मजाक बिजाक सहन नाही होत. डायरेक्ट रागातच येते. डायरेक्ट काय बोलायचं यायला ना काय ठेवायचं काय माहिती. पण ते मला चांगली बायको भेटली असती. गावातली शेतकरी बायको भेटली असती. असं झालं आता. तर शेतात काम केलं असता मित्रांनो. कमेंट मध्ये सांगा तुम्ही पण मी बरोबर बोलतो का नाही. एकदम गावची बायको केली असती तर शेतात काम बिम केलं असता तिने. काय सांगितलेलं ना लग्नाच्या तिला शेतातला काम तरी जमतं का. मला काही शेतातला काळीचा जमत नाही. मला शेतातला काहीच येत नाही. मी सांगितलेलं ना अगोदरच तर मला शेतातलं जमत नाही काम. मी कधी केलेलंच नाही आयुष्यामध्ये. माझ्या वडिलांची कोणाची. अरे पण हा बाबा समोरचा माणूस नुसता बोलत असेल काय डायरेक्ट सिरियसच व्हायचा. लग्नाच्या अगोदर सांगितलेलं ना का आमच्या पोरीला येत नाही शेती करायला. मग आता करायचा थोडा थोडा समजून घ्यायचा. तुमची आईनी पण याच सांगितलं. आमचा पण पोरे शेतात जात नाही. पण मी करतो ना आता. तुमची आईसनी काय तुझी सासूबाईच आहे ना. तुझी कोण आहे. ती सासूबाईची माझी आत्याची. त्यांना समजलं थांब आता आईचा बरोबर घरी गेलो का. तुला घेऊन जातो थांब मी. तुला घेऊन जातो बरोबर. तुझा एकदा काय त्या निर्णय लावता तुझा.
काल बोलत होती दिवस घेता, आज बोलते चाललो माहेरी. ही दर दिवशी आता नाटका चालू झाले. काय बोललो का डायरेक्ट रागा राग काय करायचा तुझ्या, काय बोललो का लगेच रागा रागच करायचा. राग नवऱ्यावरती नाही करायचं तर लोकांवरती करायचं. हा, मग डायरेक्ट माहेरी जायच्या पाता तुम्हाला धमक्या देतेस. उद्यावरून सांगशील मी काय करून घेता जीवाचा बरा वाईट. मग मी कसं बोलणार नाही, मला पोर आहे, माझा नवरा आहे. मी केलं तर माझा नवरा दुसरा लगीन करेल, मला एवढा डोकं आहे. हा, ये तर तुझा विचार काय तर मित्रांनो, कसं विचार का तुम्ही गेलो तर दुसरा लगीन करशील, म्हणजे मला हेच कामधंदा आहेत. एकाने सतवलाय त्या नाही, मला एकीने सतवलाय त्या नको, दुसरीने ती दुसरी येऊन ना मला मरायचं आहे. हिने सतवलाय त्या कमी सतवायला लावलाय त्या. ते सतवायचा प्रश्न नाही. सतवायचा म्हणजे जीव खाता त्या कमी का अजून दुसरा लग्न करायचा. मग मी गेल्यावरती तुम्ही आरामात मजेशीर राहा. जा माहेरी आज, जा आता जा थैली भरणं जा. मटण आणून खाणार नाही ना? मटण आणून खाईन, मस्त पार्टी करू आम्ही माईशी दोघा जण. जा. बघितलं किती टेन्शन आहे माझं. कशाला टेन्शन घ्यायचा, त्याला इथं घरून बसून कसून खायचा, त्याला टेन्शन त्याचा करायचा. ही स्वतःहून बोलते मी जाते तर जा. जाईन ना, मग येणारच नाही परत. हिला काय आम्ही दारू का पेरू पिता, हिला काय त्रास, हिची मामा नुसत्याच धमक्या परत येतात. बरोबर येशील घे. नाही येणार. हा, नाही येणार. नाही येणार. नाही येणार. एवढा ॲटिट्यूड बरा नाही माणसाला. माणसाने जरा समजून घ्यावा. भांडी घास नाही ती पण सारखी ठेवशील. कधी चुकून भांड्यांना काय साबण राहिला काय राहिला तरी तो माणूस फोन लावून सांग एक गलास कसं घसलं, त्याला साबण लागलं, असं झालं तसं झालं. मित्रांनो, माणसाची चूक सांगितली तेव्हा माणूस सुधारतो, चुका सुधारवतो. तर हिला नुसता हसायला पण सांगला ना काय का भांड नाही 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 असं नाही तसं नाही का सिरियस मध्ये सांगतो का. हा? का आपण ते गपचूप जा कामाला. चाललो थांब, चाललो चाललो. अबे बाय. पैसा बाबा दे. बाबा कशाला तुला नाही देत आहे. बाबाकडेच पैसा, माझ्याकडे नाही. मम्मा घरी भेटले. परत संध्याकाळी घरीच आहे. येणारच नाही आता. जायचं तिकडून जाऊन नाक्यावर. दातूला हसत जाते. घरी ये ग. नाही येणार. या आपले अभ्यास करायला. काय पाहिजे तुला. पैसा पाहिजे. हा, पैसा देईन मी. हा, काय घेऊन देऊ. गोली पाहिजे. गोला आईस्क्रीम गोला. ठीक आहे. चल. यू फॉर काय. अम्ब्रेला. ठीक आहे. चला मित्रांनो, आता बघू ही संध्याकाळी येते का नाही. संध्याकाळी आलीच पाहिजे कारण की येईल ती. राग जाईल संध्याकाळी आपली घरी. तर येईल संध्याकाळी कारण की राग जातो तिच्या लगेच. असं मला कधी पण भांडण झालं तर येते लगेच.